नमस्ते, हॅलो, सलाम. कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पायल नंदगिरी, अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट, शिवलक्ष्मी PS. भाग 41. माझा जीवन प्रवास, सागर मंथन, एक अनोखं जीवन, किन्नर जीवनाकडे वाटचालमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अगोदर काल तुम्ही एक व्हिडिओ पाहिला आईसाहेब परिवारामध्ये नवीन ॲड झालेल्या सदस्याचा. ती सदस्य इथेच माझ्याजवळ बसलेली आहे. शी इज परी. ॲक्च्युली ती शी आहे की ही आहे याबद्दल कन्फ्युजन तुम्हा सर्वांना असेल, बट ती थर्ड जेंडरमध्ये मोडते आता. ती आपल्या आईसाहेब परिवाराची एक नवीन सदस्य आहे आणि तुम्ही यांना तर ओळखताच, यश लक्ष्मी. आणि ऑलवेज आता हे 2 जण माझ्यासोबत ऑलवेज असतात. अजून खूप जण आहेत की जे खूप हिंमत करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हळूहळू सर्वजण व्हिडिओजद्वारे तुमच्यासमोर येणार आहेत, तुमच्या सर्वांची गप्पा मारणार आहेत. सर्वात आधी हिंमत केली होती नित्यालक्ष्मीने आणि आता सूरजने हिंमत केली आहे आणि सूरज तुमच्या सर्वांच्या समोर व्हिडिओ बनवून त्याने स्वतःचं अस्तित्व आणि अशा पद्धतीने त्याने स्वतःचं अस्तित्व सुरुवात केलेली आहे. आणि आता लवकरच यश पण तुमच्यासमोर व्हिडिओच्या द्वारे येणार आहे. मी खूप प्रयत्न करते की माझ्या लेकरांनी त्यांचं जे अस्तित्व आहे ते 4 लोकांसमोर मांडावं. सो हळूहळू प्रयत्न होत आहेत. जग, दुनिया आणि समाजाच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून वेगळं काहीतरी करावं अशी इच्छा आणि त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहून त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे हे जगदुनियेला दाखवून द्यावं. त्यांच्या परिवारातनं, त्यांच्या परिवारातल्या आणि समाजातल्या नातेवाईकांमधल्या लोकांकडून त्यांना एक वेगळी हौसमौस करण्याच्या पलीकडची जी इज्जत, अब्रू म्हणतो आपण, ती पुन्हा मिळावी म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे. ज्या कोणी मुलांना यायचं आहे त्यांच्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ आज पोस्ट करणार आहे की ज्यांना खरोखर अशा कंडिशनमध्ये त्रास होतो त्यांच्यासाठी एक व्हिडिओ लवकरच पोस्ट करते आमच्याबद्दल थोडेसेमध्ये. आणि आईसाहेब परिवारामध्ये ॲड होण्यासाठी सगळ्या गोष्टी होणार आहेत. आज जरा तब्येत बरी नाही आहे पण तरीही मी खुश आहे, कारण तुमच्या सर्वांच्या समोर यायचं म्हणजे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की मला दुःख लपवून जगायची सवय झाली आहे आणि त्याच दुःख लपवून जगण्यामागे आज जरा तब्येत बरी नसल्यामुळे मी भाग 41मध्ये 2018 नंतरच्या प्रवासाबद्दल आपण बोलत आहोत. तर भाग 40मध्ये तुम्ही बघितलं की मी घरात आली होती, पण तुम्हाला आठवत असेल भाग 23मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मनमाडला आली. त्यानंतर घरामध्ये एका रूममध्ये फक्त चादर किंवा गादी टाकून झोपायची, कारण बेड वगैरे अशी काही सुविधा माझ्यासाठी वेगळी नव्हती. त्यानंतर विकास आणि रश्मी यांच्या दोघांच्या माइंडमध्ये खूप सारे चेंजेस होत गेले. दोघांना माझ्या आहे नाही त्या अस्तित्वाचा स्वीकार करण्याची मेंटॅलिटी झाली, त्यांची मानसिकता रेडी व्हायला लागली. त्याच पिरियडमध्ये मी एक ट्रान्सजेंडर सर्जरी करून पुण्यातनं मनमाडला आली आणि माझ्या वागण्या बोलण्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीने आणि मुळात माझ्या राहण्यात, पेहरावात आणि बोलण्यात वेगवेगळ्या पद्धतीने फरक पडत गेले. आणि तेच रश्मीने कदाचित हेरलं असावं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजू शकते असं म्हणतात, तर तिने ते हेरलं आणि माझ्या या सगळ्या गोष्टींना ती स्वीकारायला लागली. माझ्या पायात ऑलवेज जोडवे असणं, माझ्या कानात टोचलेलं असणं. आता तरी मी मोठे मोठे लेडीज कानातले घालायला लागले. याच्यापूर्वी नाही एवढं मी घालत. नॉर्मली माझे कान टोचलेले होते, परंतु माझा एकच कान टोचलेला होता आणि मला जर कुणी विचारलं तर मी सांगायची की आम्ही अर्धनारी नटेश्वराचं एक स्वरूप आहोत, म्हणून मी एकच कान टोचलेला होता. आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी समाजामध्ये मला रुळवायच्या होत्या की काहीतरी वेगळं नाही आहे, हे पण समाजाच्या एका घटकातलं रूप आहे. मी पठाणी ड्रेस घालणे, शर्ट पॅन्ट, टी शर्ट, जीन्स आणि पठाणी ड्रेस घालणे, कुर्ता पायजामा घालायला सुरुवात केली. कुर्ता पायजामा घालत असताना मग हळूहळू कुर्ता पायजामासोबत मी अंगावर ओढणी घ्यायला सुरुवात केली. मग मी पंजाबी ड्रेसेस घालायला सुरुवात केली आणि त्या पंजाबी ड्रेसेस नंतर माझ्या लुकमध्ये हळूहळू बदल होत गेला, कारण केस वाढवण्याचं हे होतं. तरी मी बऱ्यापैकी केस कापले पण होते आणि घरातल्या मंडळींना हळूहळू रेडी करत चालली होती या सगळ्या गोष्टींना. तरीही आजूबाजूच्या लोकांकडनं खूप साऱ्या पद्धतीने टॉन्ट्स, माझ्या घरच्यांना, माझ्या भावाला वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जात होतं.
भावाला 1-2 वेळा मुलांकडनं बोललं गेलं तेव्हा त्याच्या तोंडून शब्द होता की आम्ही आमच्या घरचा एक सदस्य देवाला सोडलेला आहे. सो त्याचं काय असेल तो त्याचं स्वतःचं आयुष्य जगतोय, आम्हाला त्यामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही. तो आमच्या आयुष्यात इंटरफेअर करत नाही तर आम्ही पण करत नाही. त्या दिवशी मला कळालं की माझा भाऊ आता अशी मेंटॅलिटी करून बसला आहे की हे आमचं देवाला सोडलेलं झाड आहे. सो मी ठरवलं की मी सगळ्याच गोष्टी भाऊ आणि बहिणींजवळ बोलायला हिम्मत करायला सुरुवात करत होते, पण तरीही माझी हिम्मत होत नव्हती. असं करता करता साल 2019 18चं 2019 पण आलं. 2019मध्ये कसं तरी मी मेंटॅलिटी देवधार्मिक संबंधित मेंटॅलिटी ठेवून पायल गुरूंचा कार्यक्रम माझ्या घरी, त्यानंतर गुरु सोहळा, आगमन, चैत्र पालखी, मग आषाढ पालखी, मग हळूहळू देवधार्मिक पद्धतीने छोटे छोटे कार्यक्रम होत गेले. आणि मग त्या कार्यक्रमांच्या थ्रू त्यांनी बघितलं की आमच्या घरातल्या सदस्याला एका देवासारखं मानलं जात आहे. देवाला सोडलेला म्हणून त्याला ॲटलिस्ट लोक देवाचं झाड म्हणून इज्जत द्यायला सुरुवात करते. तर ती मेंटॅलिटी माझ्या भावाची आणि बहिणीची बदलत गेली. आणि मुळात रश्मी म्हणजे वहिनीसाहेब आमच्या सुशिक्षित असल्यामुळे कदाचित त्यांनी ती मेंटॅलिटी समजून माझ्याबद्दल छानपैकी डीपली अभ्यास करून एक प्रोफेशनल या क्षेत्रातलं व्यक्ती मी व्हावं असं त्यांनी गृहीत धरून माझ्या भावाला रेडी केलं. आणि माझा भाऊ मग माझ्या खूप साऱ्या गोष्टींना ॲक्सेप्ट करत गेला. तरीही आजपर्यंत लिपस्टिक लावणं, काजळ भरणं, टिकली लावणं, भांग भरणं, बांगड्या घालणं असे प्रकार घडत नव्हते. म्हणजे 2019मध्ये मी खूप साऱ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये छान पालखीचे कार्यक्रम झाले, कोजागिरीचा, त्यानंतर मला यल्लमा मातेची मोती असल्यामुळे किचीचा कार्यक्रम घरामध्ये 2018मध्ये पहिल्यांदा झाला, नंतर 2019मध्ये झाला. तेव्हापासून त्यांची थोडीशी मेंटॅलिटी बदलत गेली. माझं जाणं येणं, माझ्या चेल्यांचं येणं जाणं, माझ्या चेल्यांचा स्वभाव आणि माझ्या चेल्यांना एक पोटात घेऊन लेकरासारखं पदराखाली घेऊन माझ्या भावाने आणि बहिणींनी आईबापासारखी माया लावली. म्हणजे मला जसं आईबापासारखी माया माझा भाऊ आणि बहिणी लावत होते तसं माझ्या शिष्यांनाही लावत गेले. मग मी ठरवलं की काहीतरी यामागे कारण असावं. मी खूप विचार करायचा प्रयत्न केला, पण मला ही गोष्ट अजूनही 2020पर्यंत माहिती नव्हती की मी काय केलं आहे किंवा माझ्यामध्ये काय बदल घडला हे माझ्या घरच्यांना माहीत आहे का, हे मला कळतच नव्हतं. मी खूप साऱ्या पद्धतीने प्रयत्न करत होती, काहीतरी सांगायचा, काहीतरी बोलायचा, पण हिंमत होत नव्हती. हिंमत खूप जोडून आणायचा प्रयत्न करायचे, पण नेमकंच त्यावेळी घरात काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं घडायचं आणि माझी हिंमत पुन्हा लूज व्हायची. म्हणजे माझा कॉन्फिडन्स पुन्हा लूज व्हायचा आणि मी पुन्हा घाबरायची की आज मी समाजाला तोंड देऊन इथपर्यंत पोहोचली आहे, मला घरच्यांची साथ मिळाली तर मी समाजात काहीतरी करू शकणार आहे. आणि त्यामुळेच माझी हिंमत हळूहळू वाढत असताना काहीतरी छोट्या छोट्या घटना घडायच्या आणि पुन्हा तेच व्हायचं. सोहळं घालायचा प्रकार चालू केला, साडीचं सोहळं, त्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ड्रेसिंग. मग मी टिकटॉकवर यायला सुरुवात केली. मी टिकटॉकवर जेव्हा यायला सुरुवात केली तर माझ्या लाईव्हला माझा भाऊ आणि बहिणी असायचे. मग मी जे बोलायचे ना, जे सत्य जे होतं ना, ते मी माझ्या मनातलं बोलायला सुरुवात करायची. आणि ते सत्य मनातलं बोलत असताना खूप साऱ्या गोष्टी घडत गेल्या. त्याच टिकटॉकच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शासन निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातली श्रद्धाराजे भोसले नावाची व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली. तिने मला आईसारखा सन्मान मिळवून दिला आणि आईसाहेब हे नाव तिच्यापासून पुन्हा एकदा उदयास आलं. आणि श्रद्धाची माझी भेट आणि त्याबद्दल बोलणं मी तुमच्याशी शेअर करणार होते आजच्या भागामध्ये, परंतु मी त्यासाठी तिच्याजवळ असणं गरजेचं आहे. मी लवकरच श्रद्धाराजे भोसले यांच्याकडे पुण्यात जाणार आहे आणि त्यावेळी मी त्यांच्याबद्दलचा भाग त्यांच्यासमोरच त्यांच्यासोबतीनेच बनवणार आहे. सो प्लीज वेट करा आमच्या दोघांच्या भेटीची. आम्ही दोघं एकत्र येऊन तो भाग बनवणार आहोत अशी माझी इच्छा आहे आणि तिलाही ते खूप आवडेल. म्हणून मी लवकरच जेव्हा पुण्यात जाईल तेव्हा छत्रपतींच्या वंशांपैकी एक असलेल्या श्रद्धाराजे भोसले, ज्या माझी मुलगी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये एंटर झालेल्या पर्सनॅलिटीबद्दल आपण बोलत आहोत, त्यांच्याबद्दल समोरासमोर बोलणार आहोत. बाकी पुढे
घडत असलेल्या घटना 2020पर्यंत होत होतं आणि मी घरामध्ये प्रयत्न केला की कशा पद्धतीने 2019 संपता मी नवरात्रीचा आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचा एक घाट घातला आणि आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. मी 2019मध्ये आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्टची मान्यता मिळवली आणि त्यानंतर आईसाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या थ्रू मी कुठल्या कामांना सुरुवात केली त्याबद्दल आपण जाणून घेऊ भाग 42मध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि मी अजून एक भाग आमच्याबद्दल थोडेसे बनवणार आहे, तर त्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नवीन व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही माझी